कवी रसिकांना आणि आस्वादकांना नेहमी एक प्रश्न पडतो की नेमकी कविता ही कवीलाच का सुचते, आम्हाला का सुचत नाही. बरं, कवीच्या मनामध्ये असा वेगळ्या कुठल्या भावना असतात की त्यातनं ती कविता जन्माला येते. असे बरेच प्रश्न असतात आणि याच प्रश्नांचा उलगडा आपण या आगामी कवितेमध्ये करणार आहोत. कवितेचं शीर्षक आहे कवी लिहितो म्हणजे तो पुन्हा पुन्हा जगतो. खरोखरच ही कवीची निर्मिती प्रक्रिया, त्याची मनस्थिती आपण या कवितेतून समजून घेऊया. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या शब्दात थोडं सांगायचं झालं तर ते असं ठामपणे असं म्हणतात की विजयासाठी माझी कविता कधीच नव्हती, विजयासाठी माझी कविता कधीच नव्हती, म्हणून तिला भीती नाही पराजयाची. जन्माआधी कधीच अडून बसली नव्हती ती, म्हणून तिला भीती नाही मरावयाची. जी अस्सल आणि अभिजात कविता असते तिला पराजयाची आणि मृत्यूची भीती नसते. आणि हीच मनस्थिती आपण कवीच्या नजरेतून समजून घेऊया या कवितेत. कवी लिहितो म्हणजे तो पुन्हा पुन्हा जगतो. कवी जगतो, भोगतो, सर्वसामान्यांसारखा हसतो, रडतो. कवी जगतो, भोगतो, सर्वसामान्यांसारखा हसतो, रडतो. वेळ मिळालाच तर काही बाही लिहितो. कवी लिहितो म्हणजे तो पुन्हा पुन्हा जगतो. कवीने मनसोक्त जगावे, कवीने मनसोक्त जगावे, करू नये कुणाचीही पर्वा, कुठल्याही सुरात करावी बडबड, कुणालाही हसडून द्यावी शिवी, सिगारेटचा झुरका मारत फिरावे मोकाट, दारू ढोसून पडावे गटारात, एवढाही संताप काढावा बाहेर, एखाद्याच्या कानफडात उमटावी 5 बोटं, काही आलंच मनात तर तशीच उतरवून टाकावी कविगिरी कागदावर. कवीने खुशाल फिरावे गंगा जमुना, कवीने खुशाल फिरावे गंगा जमुना, बुधवार पेठीची एक एक गल्ली, कामाटीपुराचा पाठीशी ठेवावा अनुभव, कवीने उघड्या डोळ्यांनी बघावा नंगानाच, कवीने उघड्या डोळ्यांनी बघावा नंगानाच, खून दंगे बलात्कारांचा वावा साक्षीदार, कवीने लुटमारीत स्वतःलाच घ्यावे लुटून, कवीने लुटमारीत स्वतःलाच घ्यावे लुटून, आपल्याच घरात आपणच जावे तुटून, आपल्याच घरात आपणच जावे तुटून. कवीने एक करावे आकाश पाताळ, कवीने एक करावे आकाश पाताळ, कवी भटकत राहावा वेड्यासारखा रानोमाळ, कवीने एक करावे आकाश पाताळ, कवीने भटकत फिरावे रानोमाळ, कवीला मिळूच नये पोटासाठी भाकर तुकडा, कवीला मिळूच नये पोटासाठी भाकर तुकडा, कवीने शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी लावावी फाशी, कवीने शेतकऱ्यांच्या आत्महत्येसारखी लावावी फाशी, कवीला आलंच काही आक्रोशाने दाटून, कवीला आलंच काही आक्रोशाने दाटून, तर तशीच लिहावी दोरखंडात अडकलेल्या श्वासासारखी कविता, तशीच लिहावी दोरखंडात अडकलेल्या श्वासासारखी कविता. कवीच्या तोंडावर थुंकावे जाणी त्यांनी, कवीच्या तोंडावर थुंकावे जाणी त्यांनी, कवीच्या दारावर मुतून जावे कोणी, कवी विरुद्ध ठिकठिकाणी कराव्या निरंथक गोष्टी, कवी विरुद्ध ठिकठिकाणी कराव्या निरंथक गोष्टी, रचले जावे बदनामीचे कटकारस्थान, कवीचा भर चौकात करावा अपमान, कवीची देऊन टाकावी एखाद्या डॉनला सुपारी, कवीच्या मस्तकावर ठेवावी रायफल, विचारावं कुणीतरी शेवटची इच्छा, तेव्हा रक्ताची शाई करून कवीने फुलवावी अक्षरांची लाल फुले, तेव्हा रक्ताची शाई करून कवीने फुलवावी अक्षरांची लाल फुले. कवीने भुकेचे करावे उपोषण, कवीने भुकेचे करावे उपोषण, कवीने दुष्काळाचं उभारावं आंदोलन, कवीने भुकेचं करावं उपोषण, कवीने दुष्काळाचं उभारावं आंदोलन, कवीचा बंजर मातीत पडावा डोळ्यातला थेंब, कवीचा बंजर मातीत पडावा डोळ्यातला थेंब, कवीने जल जंगल संस्कृतीचा द्यावा नारा, कवीचा
50 डिग्रीसारखा सरकून जावा पारा. कवीने सुशिक्षितपणा सोडून व्हावं आदिम. कवीने सुशिक्षितपणा सोडून व्हावं आदिम. कवीला निर्मळ झऱ्याचं ऐकू यावं संगीत. विकसित मेंदूला चढलाच विषमज्वर. विकसित मेंदूला चढलाच विषमज्वर तर कवीने लिहावी नदीसारखी बारोमास वाहणारी कविता. कवीने लिहावी नदीसारखी बारोमास वाहणारी कविता. कवी अडकून पडावा एखाद्या फाशात. कवी अडकून पडावा एखाद्या फाशात. कवीला लटकवला जावा झाडावर उलटा. तसेच गळून पडावे त्याचे श्रीमंत अहंकार. तसेच गळून पडावे त्याचे श्रीमंत अहंकार. कितीतरी छंद मुक्त छंदांची व्हावी समाधी. कितीतरी छंद मुक्त छंदांची व्हावी समाधी. समाधीतून उगवून यावे तुकोबाचे अभंग. समाधीतून उगवून यावे तुकोबाचे अभंग. कबीराचे दोहे ज्ञानेशाची ओवी. जनाई मुक्ताई नाम्या चोख्याच्या जगण्याचे सार. जनाई मुक्ताई नाम्या चोख्याच्या जगण्याचे सार. कवी अस्वस्थ झालाच तर कविता कागदावर उतरेल आरपार. कवी अस्वस्थ झालाच तर कविता कागदावर उतरेल आरपार. कविता कागदावर उतरेल आरपार.